आपण पाहतात माय माऊली न्यूज चॅनल। येवती तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील प्रसिद्ध सद्गुरू नारायणशाह महाराज मठ संस्थानचे 200 भाविक भक्त दिनांक 25 जून 2024 रोजी श्री क्षेत्र देहू येथे पोहोचले आहेत। ते सर्वजण देहू ते आकुर्डी, पुणे, लोणी काळभोर, यवत, वरवंड, उंडवडी गवळ्याची बारामती मार्गे 18 जुलै 2024 रोजी पंढरपूर येथे पोहोचणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे। यावेळी या पायवारीतील भाविक भक्त श्री बाबूराव विठ्ठलराव घुमावार, श्री संजय भाऊराव सुडके हे आमच्या चॅनलशी बोलताना काय म्हणाले ते आता आपण ऐकूया। यावेळी त्यांच्या सोबत पत्रकार बालाजी पाटील गोपनर, श्री उत्तम पाटील हावडे, श्री संभाजी गुट्टे यांची उपस्थिती होती। माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी आनंद पाटील श्रीरामे, विशेष प्रतिनिधी जिल्हा पुणे। माऊली रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। माऊली, आमच्या माय माऊली न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो। कुठून आला तुम्ही? आम्ही येवती हे गाव आहे आमचं, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड। नांदेड जिल्ह्यातून आलो तुम्ही। किती लोक आलात? 200 लोक आहे आपले। 200 लोक। माऊली, आपलं नाव काय? बाबूराव विठ्ठलराव घुमावार। बाबूराव विठ्ठलराव घुमावार। वारीचं काय महत्व? वारीचा हा सुख सोहळा स्वर्गी सुद्धा नाही। या सोहळ्यामध्ये येणाऱ्यालाच आनंद भेटेल आणि ज्यांना आले नाही त्यांना आनंद हे समजणारच नाही। ज्याने एक वेळेस आले ते त्याने कमीत कमी 10 वर्ष तरी वारी करू शकतात। आणि त्यातल्या त्यात आपल्या दिंडीमध्ये सर्वात जास्त तरुण मंडळीचं जास्त सहकार्य आहे आणि जास्त जण तरुण मंडळीच आपल्याकडे दिंडीमध्ये आहेत। येवती या गावामध्ये नारायणशाह महाराज हो, येवती या गावामध्ये जीवन समाधी, संजीवनी समाधी, परमपूज्य श्री सद्गुरू नारायणशाह महाराज यांची जीवन समाधी जवळजवळ 500 वर्षाच्या पहिलीची कहाणी आहे। माऊलीच्या नंतर नंतर आमचाच नंबर आहे येवती इथे। जवळजवळ आमच्या गावामधून 15 लोक आहेत। आसपासच्या खेड्यामधून हे टोटल लोक 150 लोक आहेत। जवळजवळ 15 गावची लोक आहेत। इथे आल्यावर कसं वाटते? एकदम आनंद वाटते। घराकडली ध्यान सुद्धा येत नाही माझं। असं काय? तुम्ही कधी आले गावाकडून? आम्ही 25 तारखेला निघालो सकाळी 9 वाजता मठामध्ये आमच्या परमपूज्य सद्गुरू नारायणशाह महाराजांचं दर्शन घेऊन पालखी प्रस्थान आमचं देहू गावाकडे झाले आहे। 3 दिवस झाले। तिसरा दिवस आहे आज। जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचं प्रस्थानामध्ये साधून झालो, मंदिरातून दर्शन करून आज इथे आलो। तर महाराष्ट्रातल्या लोकांना काय सांगू शकता? महाराष्ट्रामध्येच नाही, कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राचे तर पूर्ण टोटल लोकच येतील, पण परराज्यातून बी आहेत। कर्नाटक आहे, आंध्र आहे, बरेचसे राज्यातून बरेचसे लोक येतात। आपल्या भारतामधून असं नाही, असं कोणताच हे नाही, राज्य नाही। टीव्हीच्या माध्यमातून आमच्यापेक्षा जास्त बातमी तुम्ही पोहोचतात। बरोबर आहे, बरोबर। त्याच्यानंतर इथे जे आलेत लोक किती, 1 महिना सुद्धा विसरत नाही लोक। अजून का महिनाभर वारीत चाललेली असं वाटणार आहे। जरा समाधान वाटतं। समाधान साक्षात पांडुरंग आमच्या सोबत आहे असं वाटतं। दररोज आम्ही तुकाराम महाराजांच्या सोबत आहे। आम्हाला कुठलीच काही आठवण येणार नाही गावाकडली, तर कधीच ध्यान येणार नाही। अजून का 10-15 दिवस चालला नाही असं वाटेल आम्हाला। धन्यवाद। रामकृष्ण हरी। नाव सांगा? संजय भाऊराव सुडके, येवती, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड। सद्गुरू नारायणशाह महाराज पायदिंडी सोहळा देहू ते पंढरपूर या पालखीत आम्ही आहोत आणि पालखीचा प्रवास पण नंबर 1 होत आहे। खाय प्यायची सोय, समजा इथून वारकऱ्याची सोय, नित्य नियम हे समजा व्यवस्थितशीर चालत आहे दिंडी। कधी आले माऊली? येऊन 3 दिवस झालं। हा, 3 दिवस झाले। हा। किती लोक आले गावाकडून? गावाकडून 100-200 लोक आले असते। 200 लोक। त्याला कसं वाटतं? नंबर 1 वाटते। देहू गाव संत तुकाराम महाराज जन्मगाव। हा, आळंदीला संतानेश्वर माऊलीची समाधी। हा, इथे येऊन आता आपल्या नांदेड जिल्हा खूप लांब आहे, 500 किलोमीटर। हा, एवढ्या दूरून तुम्ही आले, हा, तर महाराष्ट्रात इतर लोकांना काय सांगू शकता? काय जन्माचं खरं सार्थक करायचं असलं तर इथं येऊन वारीत सहभागी हो, तरच जन्माचं सार्थक झाल्यात गिनती आहे। रामकृष्ण।